काय बी झालं तरी ऋषी सरांना भेटायला पाहिजे, पण कसं तेच कळेना. एक मिनिट, आमचा ॲक्सिडेंट झाला हे नुसतं मलाच माहित होतं. मग अनिका तिची आई आणि आजी बरोबर आधी कशी काय पोचली? त्यासनी कोण बोलला आमचा ॲक्सिडेंट झालाय म्हणून? नाही, काही तर गडबड नक्कीच आहे. हाय का आता इथं काय चाललंय आणि हे इथं झोपा काढायला लागले? ही पोरगी की नाही दमली असेल, माझ्यासाठी भांडण भांडली. खरं ऋषी सरांसाठी इथं थांबणं जितकं महत्वाचं आहे तेवढीच प्रॅक्टिस भी महत्वाची आहे. निंगे, मला ऋषी सरांना भेटायचं आहे. नो वे. नयनतारा आंटी काय बोलल्या ते आठवत नाहीये? ऐकलं नाही नीट? बहिरी आहेस का अक्कल नाहीये? मला तर वाटतं तुझ्या ना डोक्यात नुसते पोटॅटोज भरले. स्टिल भेटायचं बोलते एवढं झाल्यानंतर? आणि का भेटायचंय तुला? कोण आहे तू? काय लागून चालली? रिश्ची काय लागून चालली? हा, मी त्यांची स्टुडंट आहे आणि आमचा ऍक्सिडेंट झाला सोबत मी होतो म्हणून. हे बघ, स्टुडंट ना सगळं कॉलेजमध्ये असतं, इथे नाही. आणि तुझ्यासारखे तर हजारोने स्टुडंट आहे, सगळे येऊन पडले तिथे नाही ना? आणि ऍक्सिडेंट हा तुझ्याचमुळे झालाय. तू त्याच्या बाईकच्या मागे बसलेली ना म्हणून झालाय. त्यामुळे यासाठी रिस्पॉन्सिबल तूच आहेस. तू प्लीज जा गो अवे. अशी काय बघते? इतका ऍटिट्यूड का दाखवतेस? कोण आहेस तू? तुझी लायकी तरी आहे का माझ्याकडे असं बघायची? तू काहीही कर, मॉर्निंग पर्यंत इथे थांब, तरी मी तुला ऋषी भेटूच देणार नाही. मी भेटणार. कशी नाही भेटू देत ते बघतोच मी, कारण माझा हक्क आहे. ऍक्सिडेंट आमचा झाला होता, त्यासने किती लागले हे मला माहित आहे. ना जरा माणूस की म्हणून तरी भेटू द्या. काय वाटतं की नाही तुम्हासनी? झालं कसला हक्क? कोणता हक्क? हे हक्क ना फॅमिलीजकडे असतो फक्त, किंवा मग क्लोज फॅमिलीज. आणि महाजन फॅमिली आणि इनामदार फॅमिलीज खूप क्लोज आहेत. आम्ही बिझनेस पार्टनर्स आहे. पण तू काय आहेस? तू कोण आहेस? काहीच नाही आहेस तू. आणि माणूस की माय फूट. इथे कोणाला इंटरेस्ट नाही तुझ्या कुठल्याच गोष्टीमध्ये. खरं मला आहे की, पण म्हणूनच तुला एक गोष्ट विचारायची आहे. आमचा ऍक्सिडेंट झाला हे तुम्हासनी कसं कळलं ग? आणि आमच्या आधी तुम्ही इथं कसं काय पोचलात? जणू तुम्हासनी माहीतच होतं हे समजा होणार आहे. ते बोल की आता काय ते तुम्हासनी कसं कळलं? फोन आला होता मला. आला होता फोन. Who are you? Why shall I give you any justifications? I don't need to. मी नाही सांगणार आहे तुला. आला होता फोन. काय करशील तू? काय करशील? The point is ना, तुला ऋषीला भेटायचं आणि त्यासाठी तू काही पण असे मध्ये पॉइंट्स आणतीयस. पण एक लक्षात ठेव, काहीही झालं ना तरी मी तुला ऋषी भेटूच देणार नाही. मी काय म्हणतो की आता तशी सिच्युएशन नॉर्मल आहे, तर आम्ही आहोतच इथे. तुम्ही गेलात तरी चालेल. म्हणजे नो, मी ऋषीला सोडून कुठेही नाही जाणार आहे. नाही सतीश, म्हणजे ही सगळी कशी अशी मित्र आहेत ना, कॉलेजमध्ये एकत्रितपणेच असतात ना, त्यामुळे मैत्रीचे संबंध आहेत सगळ्यांचे. तर वाटतं आपल्या मित्रासाठी आपण थांबावं आणि काही हरकतही नाही आहे तशी. म्हणजे आम्हालाही काही थांबायला हरकत नाही आणि आम्ही काही कोणी तसे परखे नाही आहोत, घरच्यासारखंच आहे म्हणून. Hey, you wait. Who are you?
Look at me. I'm asking you something. कोण आहेस तू? आत का चाललीस? काय काम आहे तुझं? सांगशील? ते पेशंटचे रीडिंग घ्यायचे असतात. ओके, गो. अनिकाची टीम नसेल तेव्हा प्रॅक्टिसला ग्राउंड मोकळं मिळेल. सो जा जाऊन झोप. मी ठीक आहे आता. मी नाही जाणार. तुम्हाच नाही अवस्था सोडून मी नाही जाणार. कमळी, उगाच वेड्यासारखं बोलू नकोस. मी ठीक आहे आता. आणि इथे आहेत, सगळे आहेत इथे, डॉक्टर्स पण आहेत. मी होईन बरा. नको टेन्शन घेऊ. तू जा आणि तू झोप. तुझ्या गेमकडे लक्ष दे. आणि मला चान्स मिळाला ना, मीच येईन बघ ग्राउंडवर पहाटे 5:30 वाजता. एक गोष्ट लक्षात ठेव, ही कबड्डी हेच तुझं मुंबईत राहण्याचं तिकीट आहे. असं समज की तू कबड्डी खेळणं हेच औषध आहे माझं. जा. जातो उद्या सकाळी प्रॅक्टिसला. ऑल द बेस्ट कॅप्टन.